दादर स्टेशनच्या हनुमान मंदिराच्या पाडकामाची नोटीस आदित्य ठाकरेंच्या महाआरतीपूर्वीच रद्द. रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून नोटीस रद्द झाल्याची मंगलप्रभात लोढांची माहिती. शिवसेनेच्या यादीत यावर्षी अनपेक्षित बदल पाहायला मिळण्याची शक्यता. अकार्यक्षम वाचाळवेरांना नारळ दिला जाण्याची शक्यता. मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू. महायुतीमधल्या तीनही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी मंजुरीसाठी दिल्लीला. दुपारपर्यंत मान्यता मिळून संभाव्य मंत्र्यांना फोन जाण्याचीही शक्यता. भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः फोन करून सांगणार. मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतरच होणार मंत्रिपदावर शिक्कामोर्तब. उद्या नागपूरमध्ये होणार मंत्रिमंडळाचा विस्तार. मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री घेणार शपथ. लोकसभेत संविधानावरील चर्चेत एकलव्याची कथा सांगत राहुल गांधींची मोदी अदानींवर चौफेर टीका. जात गणना करून आरक्षणावरील 50% मर्यादा तोडण्याचाही निर्धार. फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि केसरकरांना सरकारमधून दूर ठेवलं तरच हे स्वच्छ सरकार असल्याचं आम्ही मान्य करू. आदित्य ठाकरेंचा टोला. तर रस्ते भ्रष्टाचारावरूनही महायुती सरकारवर आरोप. अमरावतीमध्ये सलग 3 दिवस एनआयएच्या पथकाचा तळ. छायानगरच्या संशयित तरुणाची आज 3ऱ्या दिवशीही पुन्हा होणार चौकशी. दत्त जयंतीचा आज मोठा उत्साह. गाणगापूर, नरसिंहवाडी गावोगावी दत्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.